सरकारने वीज मंडळाचे 3 कंपन्यात रूपांतर करताना मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण केलेले आहे। त्यामुळे या तिन्ही कंपन्यातील कर्मचाऱ्याची पिळवणूक होत आहे। या प्रश्नाकडे वारंवार मागणी करूनही सरकार लक्ष देत नसल्याने वीज कामगार अभियंता संघटनेच्या संयुक्त कृती समितीने संप पुकारला आहे। या संपामध्ये वीज कामगार अभियंते कर्मचारी यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत किंवा बोनस भत्ते याचीही मागणी वीज कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने केलेली नाही। तर हा संप सरकारने खाजगीकरण करताना दिलेल्या आश्वासन पाळले नसल्याच्या व तसेच खाजगी कंत्राटदारांना पोचण्याचे धोरण असल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आला आहे। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष एन.के. मगर, सरचिटणीस सय्यद झहिरुद्दीन, जयप्रकाश होळकर, शंकर पठाडे, मोहन शर्मा, कृष्णा भोयर, संजय ठाकूर, सुनील जगताप आदीसह इतर पदाधिकारी व कामगार अभियंते यांनी सहभाग घेतलेला आहे। आज महाराष्ट्रभर 6 संघटना जे प्रमुख आहे या 6 संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने एक दिवसीय संपाची हाक दिलेली आहे। या संपामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण हे शासकीय कंपन्यांमध्ये जे महाराष्ट्रामध्ये 86,000 वीज कर्मचारी अभियंता आहेत यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप आहे। या लाक्षणिक संपामध्ये प्रामुख्याने मागणी आहे की फ्रँचायझी या गोंडस नावाखाली जो खाजगीकरणाच्या आणि खाजगी भांडवलदारांच्या घशामध्ये मुब्रा, मालेगाव, शीड, कळवा देत आहे आणि ऑर्डर काढली ते तातडीने रद्द करावी। आणि औरंगाबाद शहराचं 4 वर्षापूर्वी GTL नावाची एक कंपनी आली आणि त्यांनी 2 वर्षाची सेवा करून 4 वर्ष पळून गेली। पुन्हा नवीन कंपनी येण्याचा घाट घालत आहे आणि मेपर्यंत मुदत दिलेली आहे। आणि महापारेषणचं एकूण स्टाफ सेटअप 13,500चं आहे, ते 8,500 करून 5,000 पदांना कात्रण लावलेली आहे। महाराष्ट्राचं महावितरण कंपनीमध्ये अर्बन एरिया शहरी भागामध्ये जो पुनर्रचना रिस्ट्रक्चरिंग करण्याच्या नावाखाली 200-250 पदं अभियंता, तांत्रिक कामगार, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे कमी करण्याचा प्रस्ताव दिला, त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजली आणि यामुळे अख्खा महाराष्ट्र आज रस्त्यावर उतरला आहे।